नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात वसुवारस 2024 म्हणजेच गाय वासराची पूजा या दिवशी केली जाते। याचा संपूर्ण पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्याचप्रमाणे या दिवशी रमा एकादशी आलेली आहे आणि त्याची पूजा कशी करावी याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर दिवाळीची खरी सुरुवात वसुवारस यापासून होते आणि दिवाळी म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा अतिशय उत्सवाचा सण। हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय घरोघरी साजरा केला जातो। धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीच म्हणजे गोवत्से द्वादशीला हा सण साजरा केला जातो। अश्विन कृष्ण द्वादशीला वसुवारस साजरी केली जाते। वसुवारस म्हणजेच गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। वसु म्हणजे धन आणि त्यासाठी असलेली वारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्से द्वादशी असे म्हणतात। हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, अतिशय पवित्र मानले जाते। त्यामुळे तिचा सन्मान करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी तिची पाडसासह पूजा करतात। या दिवसापासून दारात रांगोळ्या काढून दिवाळीची सुरुवात होत असते। तर यावर्षी सोमवार 28 ऑक्टोबर अश्विन कृष्ण एकादशीला वसुवारस आणि रमा एकादशी एकत्रित आलेली आहेत। त्यामुळे यंदाच्या वसुवारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। समुद्रमंथनातून 5 कामधेनू प्रकट झाल्या होत्या आणि त्यामधील नंदा नावाच्या गायीला उद्देशून हा सण साजरा केला जातो। कारण हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र मानले जाते। 33 कोटी देवांचे दर्शन गायीमधून आपल्याला घडत असते। आपण सर्वश्रेष्ठ दान करतो, पुण्य करत असतो, पण त्यामध्ये गोदान हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते। आता आपण पाहूयात संपूर्ण पूजाविधी। यासाठी आपल्याला गाय वासराची एक मूर्ती लागणार आहे। जर आपल्याकडे ती मूर्ती नसेल तर या दिवशी पितळेची मूर्ती आपण खरेदी करणे अतिशय शुभ आहे। तर या दिवशी सोमवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे। घरातील देवांची पूजासुद्धा करून घेतली तरी चालेल। आता आपल्याला देवघरासमोर पूजा वगैरे झाल्यानंतर एक पाट मांडून घ्यायचा आहे। चौरंग असेल तरीही चालेल। आता चौरंगावरती आपल्याला एक लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती सर्वात आधी तामणात घ्यायची। त्याला आपण पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा। कारण कुठल्याही पूजेमध्ये सर्वात आधी गणेशांची स्थापना करणे अतिशय महत्त्वाचे असते, त्यानंतरच आपल्याला त्या सेवेचे फळ प्राप्त होते। त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि विड्याची 2 पाने आपल्याला मध्ये सेंटरला ठेवायची। त्यावरती अखंड अक्षता, हळदी कुंकू, फुले वगैरे व्हायची आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून स्थापन करायची। गणपती बाप्पांना धूप, दीप, फुले, अक्षता, गंध लावून, हळदी कुंकू लावून त्यांची मनोभावे प्रार्थना करायची। आपण ज्यासाठी ही पूजा करत आहोत त्यासाठी निर्विघ्नपणे ही पूजा पार पडावी यासाठी गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा। त्याचबरोबर अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपते नमः हा मंत्र जपायचा आहे। त्यानंतरच आपल्याला ती मूर्ती पानावरती उचलून ठेवायची आहे। आता त्याचप्रमाणे रमा एकादशीसुद्धा याच दिवशी आली असल्यामुळे बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यांची मूर्ती आपल्याला तामणामध्ये काढून घ्यायची आणि सुरुवातीला पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा। त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला गणपती बाप्पांच्या बाजूला त्यांची स्थापना करायची आहे। त्यासाठी त्या अगोदर विड्याची 2 पाने आपल्याला तिथे ठेवायची आहेत आणि त्यावरती अखंड अक्षता ठेवून बाळकृष्णांची मूर्ती तिथे स्थापन करायची। बाळकृष्णांच्या मूर्तीला चंदनाचा टिळा लावावा। त्याचप्रमाणे फुले, अक्षता, धूपदीप सर्व काही त्यांना दाखवून त्यांची विधिवत पूजा करावी। अशा पद्धतीने बाळकृष्णांची मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आपल्याला गाय वासरूची आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्याची सुद्धा विधिवत पूजा करून घ्यायची आहे। एका तामणामध्ये गाय वासरांची मूर्ती घ्यायची आणि त्यांना अभिषेक करून घ्यायचा। अभिषेक आपण कशाचाही करू शकतो, पाण्याचा, दुधाचा किंवा जर पंचामृताचा अभिषेक केला असेल तर त्याचे विशेष फळ आपल्याला प्राप्त होते। गाय वासराला खूप महत्त्व दिलेले आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी
किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये काही बाधा येत असतील किंवा त्यांना मानसिक त्रास कोणता असेल तर यासाठी प्रत्येक आईने गाय वासराच्या मूर्तीला अभिषेक करणे अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानलेले आहे। त्यामुळे प्रत्येक आईने हा अभिषेक करावा। त्याच पद्धतीने गाय वासराची मूर्ती कोरडी करून घ्यावी आणि मध्ये सेंटरला 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता हळदी कुंकू लावून तिथे तिची स्थापना करावी। स्थापना करण्यापूर्वी गाय वासराच्या मूर्तीला चंदनाचा टिळा लावून घ्यावा। जागोजागी प्रत्येक ठिकाणी वासराला सुद्धा पायांना अशा ठिकाणी वरती माथ्याला चंदनाचा टिळा सगळीकडे लावून घ्यावा। त्यानंतर फुले वाहावी, हार घालावा, माळ तयार करावी आणि गाय वासराच्या गळ्यामध्ये घालावी। सुवासिक अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करावे आणि त्यानंतर एक छोटं निरांजन घेऊन गाय वासरू, बाळकृष्ण आणि गणपती बाप्पांना ओवाळून घ्यावं। त्यांची विधिवत पूजा करावी। त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक परंपरेनुसार गाय वासराला या दिवशी पुरणवरणाचा नैवेद्य बनवला जातो। तर एखाद्या केळीच्या पानावरती हा गाय वासरासाठी नैवेद्य काढायचा आहे। जर आपल्या घरामध्ये आपण पूजा केली असेल तर तो तिथेच ठेवायचा आहे आणि जर आपल्या आजूबाजूला कुठेतरी गायी असतील तर त्यांच्या ठिकाणी जाऊन आपल्याला तो नैवेद्य त्यांना खाऊ घालायचा आहे। कारण हिंदू धर्मामध्ये गायीला घास देणे अतिशय शुभ मानले जाते आणि हा घास आपण या दिवशी गायीला खाऊ घातला आपल्या स्वतःच्या हाताने तर 33 कोटी देवांना आपण घास भरवल्याप्रमाणेच पुण्य आपल्याला मिळते। त्यामुळे गाय वासरांच्या सेवेबरोबर आपल्याला प्रत्यक्ष गायीला जाऊन सुद्धा हा घास आपण दिला तर आपल्या मुलांना कशाचीही कमी पडत नाही। त्यांच्या प्रगतीमध्ये उत्तरोत्तर वाढ होते। तसेच त्यांच्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर गोमातेच्या आशीर्वादाने कमी होतात। यामुळे प्रत्येक आईने हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला करायचीच आहे वसुवारस या दिवशी। त्याचबरोबर ज्या महिलांना संतती होत नसेल त्यांनी सुद्धा वसुवारसच्या दिवशी गाय वासराची अशा पद्धतीने सेवा करायची आहे। जर आपल्याला घरी सेवा करणे शक्य नसेल तर गोमातेच्या ठिकाणी जावे, तबेला किंवा काय असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांची सेवा पूजा केली तरी त्याचे फळसुद्धा आपल्याला लाखो पटीने मिळत असते। त्यामुळे हा योग टाळू नका। प्रत्येकाने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी ही सेवा करायची आहे। तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।